केली जाते यावेळेस डगआउट मधून नक्कीच चर्चा. पहिल्या चेंडूवरती इथे एका धावेने संघाचा अकाउंट ओपन केला जातोय. फलंदाज अँड्रू याचा सुद्धा इथे अकाउंट ओपन होतोय. धावफलकाला सुरुवात होते, प्रारंभ होते एका धावेने. पुन्हा एकदा गोलंदाज विकी आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात असताना हा सामना बघायला नक्कीच प्रेक्षकांना मजा येईल. नक्कीच थंडीच्या मौसम मध्ये गरमी देणारा हा सामना आज रंगेल यामध्ये काही शंका नाही, कारण की दोन्ही संघ दोन दोन संघांना इथे बाद करून नक्कीच पुढच्या फेरीमध्ये आले, तर दोन्ही संघ एक दिग्गज संघ असतील आणि त्या विरुद्ध लढत देतील या सामन्यामध्ये. गोलंदाज सज्ज. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय, अप्रतिम, परंतु क्षेत्ररक्षण तिथे आहे. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. धाव संख्या 2 वरती जाऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंच्या अखेरीस 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज विकी. आपल्या षटकामध्ये आतापर्यंत रोखून ठेवले दोन्ही फलंदाजांना. या 2 चेंडूंमध्ये पॉवर प्लेचा षटक, आणखीन 4 चेंडू शिल्लक असतील त्याच्या कोठ्यातील, शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील या पॉवर प्लेच्या षटकातील. यावेळेस हा चेंडू फक्त कट करण्याचा प्रयत्न, स्वतः एसटी रक्षक तिथे आणि एक धाव इथे अर्जित केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, ती म्हणजेच 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूंच्या अखेरीस गोलंदाज विकी आतापर्यंत चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती लेंथ अँड लाईन तुम्ही पाहू शकता प्रॉपर यावेळेस यूज करत असताना, खेळपट्टीचा पुरेपूर वापर करत असताना आपल्या मनगटाच्या सहाय्याने नक्कीच चेंडूला वळवतोय आणि नक्कीच वेगवान गती. यावेळेस हा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, रनआउटची संधी होती. नक्कीच पंचांचा हात आकाशाकडे आणि फलंदाज धावचीतच्या स्वरूपात, काय गरज नसताना फलंदाज धावत होता आणि त्याच कारणाने इथे धावचीतच्या स्वरूपात अँड्रू हा फलंदाज इथे बाद होतोय. तर अँड्रू इथे हा बाद होते. अँड्रू याची खेळी इथे समाप्त होते. चौथ्या चेंडूवरती हा फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद होतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती थांबलेली. 4 चेंडूंच्या अखेरीस यावेळेस डगआउट मधून आपण पाहू शकता नक्कीच जोरकस टाळ्यांचा गजर होतोय. यावेळेस सेफ मैदानामध्ये जात असताना गोलंदाजी मार्गवर विकी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्या. या धावचीतच्या स्वरूपात एक फलंदाज नक्कीच बाद झाला. आता मात्र खेळपट्टीमध्ये तुम्ही पाहू शकता अजय आणि सैफ अशी जोडी यावेळेस मैदानामध्ये. या जोडीला नक्कीच टिकावं लागेल, काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. 2 चेंडू शिल्लक असतील, शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. हा चेंडू फुल टॉस होता, समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. अप्रतिम दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचं श्रेय जायला गोलंदाज विकी याला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल विकीच्या षटकातील, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज विकी. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडू खाली येईपर्यंत नक्कीच चेंडू लो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि त्याच कारणाने 2 धावा इथे सहजरित्या धावून पूर्ण केल्या जातात. 2 धावाने संघाची धावसंख्या खूप वेळानंतर वाढते, ती म्हणजेच 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. भालचंद्र स्मृती स्पोर्ट्स ब्रह्मांड संघ तुम्ही पाहू शकता प्रथम फलंदाजी करत असताना 6 धावा, 6च्या सरासरीने वाटचाल करत असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या डावातील 18 चेंडू शिल्लक आहेत. या 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण समोरच्या संघामध्ये जर पाहिलं तर भावेश, धीरज सारखे घणाघाती प्रहार करणारे 2 फलंदाज आहेत. त्यांच्यासमोर आव्हान नक्कीच मोठा ठेवण्याचा प्रयत्न असावा. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारण्याची जबाबदारी असेल. नक्की ती जबाबदारी पार पाडत असताना 2 फलंदाज मैदानामध्ये सेफ आणि अजय या जोडीला काहीतरी कामगिरी करावी लागेल. आपल्या संघासाठी झुंजावं लागेल. गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर धीरज भोईर. पॉवर प्लेचं बंधन नसेल, परंतु फलंदाज समोर तुम्ही पाहू शकता. आता मात्र स्ट्राईक एंडला अजय, त्याच्या समोर गोलंदाजी करावी लागेल, त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केलेत गोलंदाज विकी. त्यानंतर धीरज
आपल्या षटकामध्ये कितपत रोखण्याचा प्रयत्न करेल फलंदाज करणारा नक्कीच भालचंद्र स्प्रोट ब्रह्मांड संघाला. यावेळेस हा चेंडू कट केला जातोय, यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फक्त एक धाव इथे अर्जित केली जाते हलक्या हाताने. एक धाव इथे धावून पूर्ण केली जाते. डगआउट मधून नक्कीच टाळ्यांचा गडगडाट प्रत्येक धावेवरती. एका बाजूने जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोचते. 7 धावा यावेळेस लागल्या जातात, फक्त आणि फक्त 7 धावा. एक षटक आणि एका चेंडूच्या अखेरीस पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी हाताळली नक्कीच. निर्धाव चेंडूची सांगता होते, वेगवान चेंडू हाताळतोय गोलंदाज धीरज आपल्या षटकामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती थांबलेली. फलंदाजी मार्गवर आपण पाहू शकता. सेफ पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. सेफ याची वार्तालाप केली तर 2 धावा आपल्या संघासाठी जोडलेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅपमधून चेंडूला धाडलाय, तोपर्यंत 2 धावा धावण्याची संधी आणि संधीचा पुरेपूर फायदा घेत असताना यावेळेस मात्र पंचांचा हात आकाशाकडे. दुसऱ्या धावेसाठी धावत असताना फलंदाज होतोय बाद. सेफ याची खेळी इथे नक्कीच समाप्त होते. धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. फलंदाज सेफ याची खेळी सावरण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये जात असताना फलंदाज जॉय, नक्कीच संघाचा तारणहार ज्याला म्हटलं जातं, ज्याच्यावरती जबाबदारी असेल या संघाची, तोच जॉय यावेळेस मैदानामध्ये जात असताना याच्याकडे नक्कीच क्षमता आहे मोठे फटके खेचण्याची, धाव फलक वेगाने वाढवण्याची, याच्यावरती नक्कीच जबाबदारी आहे. परंतु यावेळेस तुम्ही गोलंदाजी पाहू शकता टिचून होत असताना. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी केली. गोलंदाज विकीनं 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर धीरज अप्रतिम लेंथ अँड लाईननं गोलंदाजी करत असताना 3 चेंडू फेकलेत, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. 3 चेंडू फेकतोय, 2 धावा खर्च केलेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. परंतु फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता जॉय, एक आक्रमक फलंदाज. नक्कीच या फलंदाजाला रोखणं मुश्किल असतं, परंतु ती कामगिरी इथे गोलंदाज धीरजच्या मार्फत होईल का हे देखील बघणं महत्वाचं असेल. पुढचा चेंडू, यावेळेस 6 चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता जॉय. फलंदाज हा बीट होतोय, नक्कीच निर्धाव चेंडू खेळतोय. गोलंदाज धीरज पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. 4 चेंडू आतापर्यंत अप्रतिम डिलिव्हरी करतोय. अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज धीरज या षटकामध्ये जबरदस्त रोखून ठेवलंय, धावांवरती अंकुश ठेवले, धाव फलक यावेळेस वाढून दिले नाही, धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 8. जॉय ऑन स्ट्राईक. यावेळेस जोरकस मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाही आणि त्याच कारणाने निर्धाव चेंडूची सांगत होते. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिर होतोय. संघाची धाव संख्या अजूनही थांबलेली, ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाज धीरजाच्या षटकातील, धीरजाच्या कोठ्यातील शेवटचा चेंडू सामोरे जाईल जॉय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने कट देण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज जॉय. लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज धीरज. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये जवळपास 2 धावा खर्च केल्या. फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला नाही, परंतु 2 धावा इथे जरूर खर्च केल्या. संघाची धाव संख्या थांबलेली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा. यावेळेस सामन्यामध्ये नक्कीच तुम्ही पाहू शकता आतापर्यंत भालचंद्र स्पोर्ट्स ब्रह्मांड संघ 4च्या सरासरीने वाटचाल करत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा, संत आणि सावध गतीने वाटचाल करत असताना कुठेतरी मोठे फटके खेळायला हवे, कुठेतरी मोठे षटकार येणं अपेक्षित असेल आणि ती क्षमता दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आहे. परंतु ती क्षमता कितपत नक्कीच ठेवू शकतोय जॉय याच्यावरती नक्कीच जबाबदारी असेल. जॉय याच्यामध्ये क्षमता आहे, ती क्षमता इथे दाखवून द्यायला हवी. त्याच्या बॅटमधून मोठे षटकार येणं अपेक्षा असेल संघाला. त्या विरुद्ध गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्गवर सचिन. पहिला चेंडू अप्रतिम, फलंदाज बीट होतोय. दाट अपील केली जाते पंचांकडे, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, त्याच कारणाने अपील फेटाळून लावली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धाव संख्या अजूनही थांबलेली, ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. 8 धावा लागल्या जातात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज
यावेळेस हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. हा दबाव आहे, हा दबाव आहे नक्कीच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला जात नाही कारण स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता जॉय या फलंदाजामध्ये क्षमता आहे आणि तो दाखवून देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे त्याने नक्कीच इथे नकार दिला. दुसऱ्या धावेला नक्कीच जोखीम भरी धाव होती परंतु त्याने नकार दिला. स्वतःवरती जो विश्वास दाखवला, पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, आता अकाउंट ओपन झाला नाही. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज जॉय. लागोपाठचा चौथा चेंडू इथे निर्धाव खेळून करतोय. लागोपाठचा चौथा चेंडू निर्धाव खेळतोय फलंदाज जॉय. याच्याकडून ही अपेक्षा नाही, मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. ती अपेक्षा कितपत तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत आपण धावसंख्येवरती लक्ष देणार तर 9 धावा. हा चेंडू पंचांचा इशारा येतो. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगत होते. आणखीन एक 5वा चेंडू निर्धाव खेळतोय लागोपाठचा फलंदाज जॉय. गोलंदाज सचिन. आतापर्यंत गोलंदाजी तुम्ही पाहू शकता, 4 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली तर अप्रतिम गोलंदाजी करतोय सचिन. आपल्या या षटकामध्ये जॉय यावेळेस संपर्क झालाय परंतु तेवढा खास झाला नाही. त्याच कारणाने मिड विकेट रिझन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. जोखीम भरी धाव. यावेळेस पंचांच्या इशाऱ्याची वाट बघणार नक्कीच. दोन धावांनी नक्कीच 11 धावा लागल्या जातात. यावेळेस स्कोर बोर्ड वरती धावसंख्या खूप वेळानंतर दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते, ती म्हणजेच 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवरती धावसंख्या इथे दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा सज्ज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. तर एका बाजूने आपण पाहणार जॉय पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला. यावेळेस हा चेंडू आउटसाइड ऑफ होता परंतु अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडूची सांगत होते जॉय. आतापर्यंत 6 चेंडू निर्धाव खेळतोय. नक्कीच संघ नाराज असेल कारण की ही अपेक्षा त्याच्याकडून नसेल, त्याच्याकडून अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची. तरी अजूनही संधी आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. त्या संघाची धावसंख्या तुम्ही पाहिली तर 11 धावा. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 3:45च्या सरासरीने वाटचाल करत असताना, संत आणि सावध गतीने वाटचाल करत असताना जवळपास सामना यावेळेस एकेरी रंगत असताना पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर जवळपास सामना झुकला गेलाय. तो म्हणजेच पृथ्वी 11 धारावे संघासमोर. कारण गोलंदाजी, याचं कारण आहे गोलंदाजी. ती म्हणजेच पृथ्वी 11 धारावे संघाची पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर धीरजने 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर सचिन फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. शेवटचा षटक गोलंदाजी मार्गावर भावेश. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि एकाच धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एका धावेने धाव फलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचे 5 चेंडू असतील, 5 संधी असतील. नक्कीच जॉय याच्याकडे, जॉय याच्यामध्ये क्षमता आहे ती दाखवून द्यायला हवी. परंतु 5 चेंडू शिल्लक असतील. या 5 चेंडूंमध्ये मोठे फटके येणे अपेक्षित. यावेळेस जॉय ऑन फायर. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. त्याच्यामध्ये नक्की क्षमता आहे आणि ती क्षमता या चेंडूवरती तो सिद्ध करतोय. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आलाय आणि आता मात्र 4 चेंडू शिल्लक असतील. आणखीन 4 चेंडूंमध्ये जर 2 ते 3 मोठे फटके आले तर एक चांगला स्कोर यावेळेस लागू शकतोय पृथ्वी 11 धारावे संघासमोर. संघाची धाव संख्या 18. यावेळेस 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजून 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूंमध्ये 1-2 मोठे फटके येणं अपेक्षित असेल. यावेळेस आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, 1 धाव धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता आणि त्यामध्ये नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये खंबल निर्माण झाले, मिस अंडरस्टँडिंग, आणि त्याचा फायदा होतोय तो म्हणजेच पृथ्वी 11 धारावे संघाला. फलंदाज जॉय याची केली ते समाप्त होते रनआउटच्या स्वरूपात. धावचीतच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय, ज्याच्या बॅटमधून एक मोठा षटकार आला होता. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज सूरज यावेळेस मैदानामध्ये जात असताना जॉयची केली सावरण्यासाठी
तर गोलंदाज एका बाजूने आपण पाहतोय भावेश चांगली गोलंदाजी करत असताना, परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा षटकार खेचला जॉय याने समोरच्या दिशेमध्ये. अजय यावेळेस अजूनही खेळपट्टीवरती उभा, सलामीला आलेला फलंदाज. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस अप्रतिम खेळून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षण तिथे आहे डीप मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धाव संख्या यावेळेस 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धावा यावेळेस लागल्या जातात स्कोर बोर्ड वरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका येईल का? नक्कीच फलंदाज सूरजच्या बॅटमधून यावेळेस ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, बीट होतोय फलंदाज, परंतु एसटी रक्षक सुद्धा बीट होतोय आणि एक धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, तर भावेशाच्या कोठ्यातील शेवटचा चेंडू. धावसंख्या तुम्ही पाहू शकता 21 धावा. 21 धावा, 4 षटकांची महत्वपूर्ण लढत. या चेंडू समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये जज करण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, खराब क्षेत्ररक्षण येथे नक्कीच खंबल निर्माण झाली. त्याच कारणाने चेंडू निसटला आणि सीमारेषेचा वेध घेतला. खूप वेळानंतर आलेला हा चौकार. संघाची धावसंख्या आता मात्र वाढते, ती म्हणजेच 25 या आकड्यावरती जाऊन पोचते. या षटकामध्ये 14 धावा कुठल्या गेल्या. गोलंदाज भावेश या सामन्यामध्ये नक्कीच मागाडा ठरला. 14 धावा त्यानं खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं विकी याने 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर धीरज याने 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर सचिन याने 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र भावेश याने या षटकामध्ये नाराज केलं, 14 धावा खर्च केल्या. परंतु सु आणि चांगल्या स्थितीमध्ये यावेळेस तुम्ही पाहतात पृथ्वी 11 धारावे संघ, कारण की 4 षटकांचा खेळ आहे आणि 4 षटकांमध्ये तुम्हाला 26 धावांचं आव्हान पार पाडायचं आहे. 6.25च्या सरासरीने हा धावफलक नक्कीच तुम्हाला पार करायचा आहे. हा आव्हानाचा पाठलाग करत असताना चला लगेच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. भालचंद्र स्पोर्ट्स ब्रह्मांड संघ क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्या. तसेच पृथ्वी 11 धारावे संघाचे 2 फलंदाज देखील मैदानामध्ये जायचे आहे. 26 धावांचा एक माफक आव्हान यावेळेस रचला गेलाय आणि हा 26 धावांचा माफक आव्हान सोप्या रीतीने पूर्ण करतात किंवा भालचंद्र स्पोर्ट्स ब्रह्मांड संघाचे गोलंदाज नक्कीच यांना हैराण करतील हा आव्हान पार करण्यासाठी, हे देखील बघणं महत्त्वाचं असेल. एका बाजूने जर पाहिलं तर पृथ्वी 11 धारावे संघाला प्रत्येक हॅट्रिकसाठी इथे 1000 रुपयाचं पारितोषिक, 2000 रुपयाचं पारितोषिक माननीय केतन तरे साहेब यांच्याकडनं. तर चला क्षेत्ररक्षक सजवून घ्या, मैदानाचा ताबा घ्या प्लीज. 26 धावांचा आव्हान यावेळेस आजच्या दिवसातील शेवटचा सामना, आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नक्कीच तुम्ही पाहतात नरेश स्मृती चषक 2022 प्रकाश झोतातील हे सामने आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा, आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. व 2 संघ एकमेकासमोर झुंज देत असताना यावेळेस एका बाजूने आपण पाहिलं तर भालचंद्र स्मृती स्पोर्ट्स ब्रह्मांड संघ, तर दुसऱ्या बाजूने पृथ्वी 11 धारावे संघ. प्रथम धारावे संघाने ते टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ब्रह्मांड संघाला फलंदाजीसाठी. प्रथम फलंदाजी करत असताना ब्रह्मांड संघाने इथे धावा जमवल्या, त्या म्हणजेच 25 आणि 26 धावांचा आव्हान इथे रचला जातोय. सव्वीस धावांचं इथे आव्हान रचला जातोय, एक माफक आव्हान नक्कीच म्हटलं जाईल.
सव्वासाच्या सरासरीने वाटचाल करावी लागेल, या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जात असताना फलंदाज भावेश, स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता, नॉन स्ट्राईक एंडला विशाल. विशाल आणि भावेश अशी प्रारंभ जोडी 26 धावांचा आव्हान पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर प्रथम पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे सूरज. चला सामन्याला करूया सुरुवात. दुसऱ्या डावाला इथे प्रारंभ होत असताना गोलंदाज पहिला चेंडू ऑन साइडला, मोठा फटका. पहिल्या चेंडूवरती षटकारानं अकाउंट ओपन केला स्वतःचा आणि संघाचा. 6 धावांनी इथे आगास केला जातोय. 6 धावांनी इथे सुरुवात केली जाते धाव फलकाला. भावेश पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाज सूरज याच्यावरती प्रहार. 6 धावांचा हा षटकार. 6 धावा लागल्या जातात पहिल्या चेंडूवरती. 26 धावांचा आव्हान रचला गेलाय आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती जर षटकार येते तर गोलंदाजावरती दबाव आणि त्या दबावाच्या विरुद्ध गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. स्लोवर चेंडू यावेळेस ओळखला नव्हता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जज करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची इथे सांगत होते. संघाची धाव संख्या 6 यावेळेस लागली जाते 2 चेंडूंच्या अखेरीस. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा सज्ज असेल. नक्कीच फसवा चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूवरती नक्कीच फलंदाज भावेश फसला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल सूरज. सामोरे जाईल भावेश. याच्या बॅटमधून एक षटकार आला ऑन साइडला आपण पाहिलं. चांगलं आणि नेटनेटकं असं क्षेत्ररक्षण लावून घेत असताना प्रथम पॉवर प्लेच्या षटकामध्ये भावेश याच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना गोलंदाज सूरज. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू फुलटॉस. यावेळेस ऑन साइडला आणखीन एक प्रहार. क्षेत्ररक्षक तिथे नाही. नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला चौकार. संघाची धाव संख्या दुहेरी आकड्यामध्ये जाऊन प्रवेश करते 10. 10 धावा लागल्या जाते 3 चेंडूंच्या अखेरीस. फलंदाज भावेश ऑन फायर यावेळेस या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये मोठे फटके 2 खेळतोय. पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. भावेश एका बाजूने यावेळेस खेळत असताना आपल्या संघासाठी अप्रतिम खेळी करतोय. आपल्या संघासाठी या चेंडूला कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम खेळून काढलाय. पुन्हा एकदा चेंडू टॅप टू द गॅप मधून निघून जातोय. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. घणाघाती प्रहार, देखना फटका हा येतोय. आणखीन एक 4 चौकारानं संघाची धाव संख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचा सामना होता. नक्कीच वाटलं नव्हतं इतकं एकतर्फी सामना होईल, परंतु जबरदस्त परफॉर्मन्स केला पृथ्वी 11 धारावे संघाने. गोलंदाजीमध्ये नक्कीच 25 धावांपर्यंत रोखला समोरच्या संघाला. त्यानंतर फलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये ताबडतोब फलंदाजी. या चेंडूला सुद्धा खेळण्याचा प्रयत्न, परंतु थर्डमॅन क्षेत्रामध्ये जिथे डिक्लेअर घोषित केली जाते, घोषित क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा येते 1 धावेचा. धाव संख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फलंदाज सामोरे जाईल शेवटच्या चेंडूला. भावेश. गोलंदाज सूरज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज असेल. आतापर्यंत 15 धावा खर्च केले, 26 धावांचं आव्हान होता. 11 धावांची गरज असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस बीट होतोय फलंदाज आणि एसटी रक्षक सुद्धा इथे बीट होतोय आणि त्याच कारणाने 1 धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 16 धावा यावेळेस लागल्या जातात. 10 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 18 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असताना यावेळेस फलंदाज मैदानामध्ये आतिशी पारी खेळत असताना भावेश आपल्या संघासाठी 1 षटकार 2 चौकाराच्या सहाय्याने वैयक्तिक 16 धावांवरती खेळत असताना 26 धावांचा पाठलाग करायचा होता. सहजरित्या आतापर्यंत पाठलाग करत असताना भावेश सुस्थितीमध्ये नेतोय आपल्या संघाला. 16 धावांवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरा षटक. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रवी. यावेळेस गोलंदाजी मार्गावर रवी. सामोरे जाईल भावेश.
गोलंदाज रवी टू भावेश असा हा सामना यावेळेस रंगला जाईल. 10 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक असतील 18. या षटकामध्ये नक्कीच भावेशाची विकेट घ्यावी लागेल आणि 1 ते 2 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायला हवा या षटकामध्ये जर कमबॅक करायचा असेल. परंतु यावेळेस हा चेंडू एक धाव इथे खर्च केली जाते. एका धावेने धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. गोलंदाज रवी पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. आता मात्र सामोरे जाईल फलंदाज विशाल. खूप वेळानंतर स्ट्राईक एंडला आलाय. 7 चेंडू त्याने फक्त फेस केले नॉन स्ट्राईक एंडवरून. ऑन साईडला यावेळेस खेळून काढलाय. नक्की शतरक्षक तिथे आहे आणि 1 धाव अर्जित केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या यावेळेस वाढली जाते, ती म्हणजे 28. 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय संघ. अठरा धावा लागल्या जातात. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडूचे सांगत होते खूप बेलानंतर या षटकामध्ये आतापर्यंत रोखून ठेवले गोलंदाज रवी याने. 2 धावा खर्च केले. 3 चेंडू त्याने फेकलेत. अजूनही 3 चेंडू त्याच्या कोट्यातील शिल्लक आहे. या 3 चेंडूंमध्ये एखादा फलंदाज बाद करण्यामध्ये जर तो सफल ठरला आणि एकही धाव न खर्च करता यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. 1 धाव इथे धावून अर्जित केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सहजरित्या 1 धाव पूर्ण केली. सहजरित्या संघाची धावसंख्या यावेळेस 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील रवी याच्या गोलंदाजी मधले. सामना एका बाजूने आपण पाहत आहात. नक्कीच पृथ्वी लेन धारावी संघासमोर झुकला गेला. यावेळेस 6 चेंडू. पंचांचा इशाराची वाट बघणार. नक्कीच आव्हानतर स्वरूपात देईल धाव. नक्कीच चेंडू येतोय वाईटच्या स्वरूपात. 20 धावा यावेळेस लागल्या जातात स्कोरबोर्ड वरती. 6 धावांची आवश्यकता. षटकाराने सामना विजयी होईल का? फलंदाज स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता. विशाल यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे अर्जित केली. एका धावेवरती इथे समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक असतील गोलंदाज रवी याच्या गोलंदाजी मधला. या चेंडूवरती षटकार येईल का? नक्कीच भावेश. भावेश यावेळेस स्ट्राईक एंडला असेल. वैयक्तिक 18 धाव संख्येवरती खेळत असताना एकूण 26 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना यावेळेस रिसावा हा चेंडू नक्कीच पंचांनी वाईट घोषित केला. खेळपट्टीच्या बाहेरचा चेंडू. आव्हानतर धावांमध्ये भर. आव्हानतर धावेमध्ये 1 धाव आणखीन ऍड होईल. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 धावांची आवश्यकता असेल. या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगत होते. षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 22. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची आवश्यकता. या 4 धावा इथे रोखल्या जातील का? भालचंद्र स्पोर्ट ब्रह्मांड संघाकडनं नक्कीच चांगली गोलंदाजी होईल का? कमबॅक करण्याचा प्रयत्न होईल का? कारण एका बाजूने आपण पाहिलं तर पृथ्वी 11 धारावी संघ यावेळेस त्या संघाचा पारडा नक्की जड आहे. कारण 12 चेंडू 12 संधी आहेत आणि 4 धावांची आवश्यकता. आतापर्यंत सहज रीतीने त्यांनी अर्धा पल्ला हा गाठलाय. 12 चेंडूंमध्ये जवळपास 22 धावा उभारल्यात. यावेळेस ऑन साइडला केलेला फटका क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाही. एकच धाव. एका धावेवरती समाधान. एका धावेने धाव फलक 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. फलंदाज भावेश यावेळेस स्ट्राईक एंडला असेल. 3 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये हा गोलंदाज 3 धावा रोखेल का? गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वैभव 3 धावा रोखण्याचा पराक्रम करेल का या षटकामध्ये? यावेळेस मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी, जिथे 1 धाव घोषित केली जाते. एकच धाव. एका धावेने धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 24 धावा लागल्या जातात. यावेळेस 2 धावांची आवश्यकता. प्लीज चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच या षटकातील 4. या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक. धावसंख्येची गरज आहे ती म्हणजेच 2. आणखीन 1 चेंडू ऑन साइडला यावेळेस लॉफ्ट केला जातोय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. आता मात्र स्कोर लेवल झालाय. एका धावेची आवश्यकता असणार कंपल्सरी चेज. एका धावेची आवश्यकता. या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 9 चेंडू
आणि एका धावेची आवश्यकता असताना फलंदाज यावेळेस ऑन साईडला मारून घेण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा ते वाईड आणि वाईडच्या सहाऱ्याने नक्कीच संघ इथे विजयी होतोय. पृथ्वी 11 धारावे संघ सुपर 5 मध्ये नक्कीच जाऊन प्रवेश करतोय. तर मॅन ऑफ द मॅच म्हणून भावेश याची निवड करण्यात येते. जबरदस्त गोलंदाजी सुद्धा केली आणि जबरदस्त फलंदाजी सुद्धा केली या सामन्यामध्ये. तर भावेश याची निवड करण्यात येते मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच प्लीज भावेश. पृथ्वी 11 धारावे संघाचा भावेश मॅन ऑफ द मॅच.